उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद सभेमध्ये आज अक्षरशः विद्यार्थी दाखल झालेले आहेत. विद्यार्थी वर्गाला देखील काही प्रश्न भेडसावत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय प्रश्न आहेत आणि त्यांनी काय ग्रहानं अजितदादांकडे मांडणं आहे. कशा तुम्ही इथे आलात आणि काय म्हणणं आहे? आम्ही इकडे आलो कारण की आमच्या शाळेलाच लागून एक कचरा डेपो आहे. तर आम्ही माननीय अजितदादा पवारांना एक विनंती करतो की ते तिथून दुसरीकडे हटवावं आणि तिकडे एक सुंदर नाना नानी उद्यान बनवावं. कशा प्रकारचा त्रास होतो तुम्हाला त्या कचरा डेपोमुळे? आम्हाला दुर्गंध, मच्छर, डास, उंदर कधी कधी असे त्रास होतात. आज तुम्ही अजितदादांना भेटलं, तुम्ही तुमचं घरानं मांडलं त्यांच्याकडे. अजितदादांनी काय आश्वासन दिलंय तुम्हाला? काय म्हणाले दादा? अजितदादा म्हणाले की ते जितकं लवकर करू शकतील तितकं करतील. आणि आता अर्चना मॅम पण म्हणाल्या की खूप म्हणजे असे प्लॉट्स आहेत जिथे ते कचरा टाकू शकतात. सो म्हणजे बहुतेक ते करतील लवकर आणि आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर. की अजितदादांच्या जनसंवाद दरबारामध्ये अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागतात, त्यामुळे ते इथे येत असतात. अशाच प्रकारे ह्या विद्यार्थ्यांचा पण प्रश्न मार्गी लागेल ह्या अपेक्षेने आज हे विद्यार्थी आहेत ते अजितदादाच्या जनसंवाद सभेमध्ये दाखल झालेत. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.